हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाला विशेष महत्त्व दिले जाते आणि ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात पाळल्या जाणाऱ्या एकादशीच्या उपवासाला अपरा एकादशी असे म्हटले जाते। हा उपवास भगवान विष्णूला समर्पित असून मनुष्याला पापांपासून मुक्ती देणारी एकादशी म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की या दिवशी विहित विधीनुसार उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील संकटापासून मुक्ती मिळते आणि पुण्यकर्मे मिळतात। तथापि यावर्षी एकादशी 2 दिवसावर येत असल्याने अपरा एकादशीबाबत अनिश्चितता आहे। तर मग जाणून घेऊया की अपरा एकादशीची तारीख कोणती आहे आणि पूजेसाठी शुभ वेळ कोणती आहे। अपरा एकादशीचा उपवास ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो। ही तिथी 12 मे दुपारी 2:52 सुरू होते आणि 13 मे रोजी दुपारी 1:29 संपते। त्यामुळे अपरा एकादशी 13 मे रोजी साजरी केली जाईल। 2026 मध्ये अपरा एकादशीसाठी शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त 4:08 ते 4:50 पर्यंत, विजय मुहूर्त दुपारी 2:33 ते दुपारी 3:27 पर्यंत, गोधुली मुहूर्त संध्याकाळी 7:02 ते संध्याकाळी 7:23 पर्यंत आणि निशित मुहूर्त दुपारी 11:56 ते दुपारी 12:38 पर्यंत। धार्मिक ग्रंथानुसार अपरा एकादशीचा उपवास केल्याने अश्वमेध यज्ञ करणे, पवित्र स्थळांमध्ये स्नान करणे आणि इतर दानधर्म करण्याने मिळणाऱ्या पुण्या इतकेच पुण्य मिळते। ज्यांनी आपल्या आयुष्यात पापे किंवा दुष्कृत्य केली आहेत आणि त्यांचे प्रायश्चित करू इच्छितात त्यांच्यासाठी हा उपवास विशेषतः फायदेशीर मानला जातो। असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने, उपवासाची कथा ऐकल्याने आणि दान धर्म केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।